गोकुळ सोबत गोकुल। महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार हे स्पष्ट बहुमत असताना सुद्धा शक्तीपीठ महामार्गाचा विरोध बघता एकंदर मुंबईचा धडक मोर्चा बघितला, रक्ताने लिहिलेली सांगलीतली पत्र असतील, मुदरगड तालुक्यातील रक्ताने लिहिलेली पत्र असतील, जयसिंगपूरच्या भागातनं जनावरांचा काढलेला मोर्चा असेल, या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसने मुख्यमंत्री झाल्यानंतर हा रस्ता करणार असा हट्ट धरला आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदेने सुद्धा कोल्हापुरात सांगितलं की मी शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार म्हणून, पण तो केला नाही। त्यावेळेची निदर्शनं आणि त्यावेळेला कामरा यांच्याबद्दल जे विडंबन सोय आहे, एक प्रबोधनाचं गीत आम्ही म्हणू अशी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या आयुक्तांनी चळवळीचा कार्यकर्ता गिरीश बोंडे यांना शिक्षक या पदावर निलंबित केलं। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, म्हणजे ही चळवळ मोडायचं काम आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणताही मंत्री होऊ दे तो आला त्या काळे झेंडे दाखवायचं नाही, बोलायचं नाही, निवेदन द्यायचं नाही, एक प्रकारची म्हणजे अघोषित अशी आणीबाणी महाराष्ट्रामध्ये असं जर सारखं करत राहतील तर जनता क्षोभ होईल आणि महाराष्ट्रामध्ये जनतेच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध या मंत्र्याला कोल्हापुरात काही काळामध्ये लोक फिरू देणार नाही अशी परिस्थिती होईल। म्हणून सरकारनं आता जागा व्हावं आणि शक्तीपीठ महामार्गावर त्या अनुषंगाने गिरीश बोंडेवर केलेली कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी। आता मोर्चा निघणार, या ठिकाणी काळ्या फिती लावून मोर्चा निघतोय, काळे झेंडे घेऊन मोर्चा निघतोय, महानगरपालिकेवर जाणार आणि आयुक्तांना निलंबनाची कारवाई रद्द करावी असं निवेदन आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।